माहितीये का? ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबीसीत असताना देत नाही, खोटे नाटे आरोप करतो, माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो. कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही. काय खवळलंय नेमकं? तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकललं. न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला. आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता 2-3 दिवस झाले काढला येत, त्याची परवानगी तुमच्याकडेच आहे म्हणे. आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर असे नमूद केली की त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावंच लागली. बरं, परवानगी दिली अशी दिली 1 दिवसाची. चीड काय माहितीये का? ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबीसीत असताना देत नाही, खोटे नाटे आरोप करतो, माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो. कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही. काय खवळलंय नेमकं? तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकललं. न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला. आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता 2-3 दिवस झाले काढला येत, त्याची परवानगी तुमच्याकडेच आहे म्हणे. आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर असे नमूद केली की त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावंच लागली. बरं, परवानगी दिली अशी दिली 1 दिवसाची. 1 दिवसाची परवानगी असते का उघड? म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाट उसळली की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय, मराठा संपवायचं बघतोय. मराठ्यांच्या लक्षात आलं, परवानगी देणं सरकारच्या हातात आहे, कालपासून लक्षात आलं आणि 1 दिवसाची देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे. आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यांचे. आणखीन पण या नारायणगावतून मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो, तुमच्या हातातली वेळ गेली नाही. मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरं जे मुंबईत येणार आहेत हे उगाच जमलेत 5,000पेक्षा जास्त म्हणून काठी हाणायची नाही. मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल, मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही. तुम्ही जर म्हणले 5,000 लोकच बसा तर आमचे खानदानी अवलादे 5च बसू, पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे बसू. तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही. म्हणून तुमच्या जीवावर नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर उपकार केले गरीब मराठ्यावर. तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही, एवढी सुद्धा. लेकरा बाळा कधी उपाशी राहू दिले नाही. जर आंदोलन लांबलंच आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडे रेल्वे रोज जिल्ह्यातून भाकरी गोळा करा, मला 2 टाइम आम्ही खातो, 2 टाइम रिटून झोपतो. पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाबी टाकलेले शब्द. आता तुम्ही एवढ्या संख्येने जमल्यामुळं आम्हाला आणखीन ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागे येतो का कसा खर्च दाखवतील. आणि आता हे काय गेलं त्याची झोप उडाली आणि त्याची जर झोप नाही उडाली तर खरंच हे हिंदू विरोधी माणूस आहे म्हणून जाहीर करायचं. आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे. नारायणगावचा शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो, फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही. मराठ्यांचा सन्मान करा, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांचा अपमान करू नका. नाही तर हे आग्या मोवळ असं खवळलंय, तुम्हाला वाटतंय महिले चलतीये, हे फक्त मी गप बस म्हणून गप बसतेत. नाही तर हे तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही. तर याला मराठीची आवाज नाही. तुमच्या हातातून वेळ गेली नाही, मागण्याची अंमलबजावणी करा. हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील. पण जर आपण आता केला
आणि पोराला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरीवरून तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं. धन्यवाद.